नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा इयत्ता 6वीची तयारी करताना गणित विषयामधील स्वाध्याय 4.2 हा आज आपण बघणार आहोत. तर त्यातील सर्वप्रथम पहिलं उदाहरण या ठिकाणी आपण बघूया. एक संख्या 50हून लहान आहे, 7च्या पटीत आहे, बरोबर 3 अवयवांची आहे, ती संख्या कोणती? म्हणजे 50वरून लहान आहे. तर आपण बघूया सर्वप्रथम पर्यायामध्ये. तर 4 ही संख्या या 50वरून लहान आहे. 14, 42, 49 आणि 35. 7च्या पटीत आहे. आता 7च्या पटीतल्या संख्या बघू आपण. 14 पण पटीत आहे, 42 पण आहे, 49 पण आहे आणि 35 पण पटीमध्ये आहे. आता आपल्याला बघायचं आहे तिसरी अट काय आहे, तर बरोबर 3 अवयवांची आहे. आता 3 अवयवांची आपल्याला अवयव बघावं लागेल, 14चे अवयव. मग आता आपण बघूया 14चे अवयव कोणकोणते. तर 14चे जर अवयव बघितले आपण तर 7 गुणिले 2 म्हणजे या ठिकाणी 14 ही संख्या त्या ठिकाणी ती येणार नाही, कारण ह्या 14चे 2 अवयव आहे. नंतर या ठिकाणी 42 बघूया. 42चे अवयव काढू आपण. या 42ला या ठिकाणी 2 ने भाग जातो, म्हणून 2 दून 4 आणि 2 एक 2 आणि परत या ठिकाणी 21ला भाग जातो, म्हणजे 2 गुणिले परत याला 3 ने भाग जातो, म्हणून 3 7 21. म्हणजे 1 2 3 अवयव, म्हणजे या ठिकाणी ती 7च्या पटीतली संख्या पण आहे, 50पेक्षा लहान पण आहे आणि बरोबर 3 अवयवांची पण आहे. म्हणजे पर्याय बी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. परंतु तरीसुद्धा 49चे अवयव किती आहेत ते आपण बघूयात सी पर्यायामध्ये. तर 49चे अवयव आहे 7 गुणिले 7, म्हणजे दोन्ही मूळ अवयव आणि 2च अवयव आहे. त्यानंतर 35चे आपण बघूया 7 गुणिले 5, 7 5 35, म्हणजे हे 2 अवयव आहे आणि 3 अवयवांची संख्या आपल्याला बघायची होती, म्हणून 42 हे या ठिकाणी बी पर्याय या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. त्यानंतर आपण आता बघूया दुसरा प्रश्न, तो म्हणजे 37 या संख्येचा सर्वात लहान विभाजक कोणता? आता 37 जर आपण बघितलं तर 37 ही मूळ संख्या आहे आणि मूळ संख्येचा 2च विभाजक असतात एकूण. एक म्हणजे तीच संख्या आणि दुसरी म्हणजे 1. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं 1 व तीच संख्या म्हणजे 37. आता 1 व 37 या 2 अवयवापैकी लहान कोणता विभाजक आहे, तर 1 आहे. म्हणजे या ठिकाणी ए पर्याय या ठिकाणी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे तिसरा. तर 357 या संख्येचा सर्वात मोठा विभाजक कोणता? 357 या संख्येचा सर्वात मोठा विभाजक आपल्याला बघायचा आहे. आता 357चे अनेक विभाजक असतील, परंतु पर्यायामध्ये आपण बघूया की 3. आता 3 ने याला भाग जाईल बघा. 7 5 12, 13 14 15, म्हणजे 3 ने पण भाग जाईल, 4 ने जाणार नाही आणि 7 ने भाग द्यायचा का ते बघा. आता 7 ने जर 7 5 35, 7 1 7, 7 ने पण भाग जाईल आणि 357. मग 3 7 आणि 357 याच्यापैकी सगळ्यात मोठा विभाजक आपल्याला बघायचा आहे, कारण 357 त्याला भाग जातोच. म्हणजे त्या ठिकाणी 3 7 आणि 357 याच्यापैकी 357 हे मोठे त्या ठिकाणी सगळ्यात मोठा विभाजक आहे, म्हणून या ठिकाणी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर डी आहे. तर 357 म्हणजेच त्या संख्येचा सर्वात मोठा विभाजक तीच संख्या असते. त्यानंतर 1300 ही संख्या 2 संख्यांच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहा, मात्र ह्या दोन्हींपैकी एक संख्येचे अवयव पडू नये. आता आपण जर गुणाकार केला 52 गुणिले 25 तर 1300 होतात, 26 गुणिले 50 1300 होतात, 13 गुणिले 100 1300 होतात आणि 130 गुणिले 10 हे पण 1300 होतात. मग या ठिकाणी सगळे हे गुणाकाराच्या रूपात बरोबर आहे, परंतु दुसरी अट आपल्याला बघावं लागणार आहे की दोन्ही संख्यापैकी एक संख्या ही मूळ अवयव पडू नये. म्हणजे त्या ठिकाणी ती मूळ संख्या असली पाहिजे. म्हणजे आता 52चे मूळ अवयव पडतात, कारण 2 ने भाग जातो, 25ला पण 5 ने भाग जातो, 26ला 2 ने जातो, त्या ठिकाणी 13 ने जातो, 50ला जर बघितला तर 25 ने जातो, 2 ने जातो, 10 ने जातो, 5 ने जातो, म्हणजे खूप संख्येने जातो. आणि या ठिकाणी तिसरा जो पर्याय आहे 13 व 100, या ठिकाणी 13 गुणिले 100 1300 होतात आणि 13 ही एक या ठिकाणी अशी संख्या आहे की जी संख्या त्या ठिकाणी मूळ संख्या आहे आणि मूळ संख्येचे अजून अवयव पडत नाही. म्हणजे 100चे पडतात पण 13चे पडत नाही. मग दोन्हीपैकी एका संख्येचे अवयव पडू नयेत, म्हणजे त्या ठिकाणी 13चे अवयव पडत नाही, म्हणजे 13 ही मूळ संख्या आहे, म्हणून या प्रश्नाचे उत्तर सी आहे मित्रांनो. त्यानंतर आता चौथा प्रश्न बघूया आपण. चौथा प्रश्न जर बघितला
तर 14 प्रश्न असा आहे, 110 या संख्येच्या एकूण विभाजकांपैकी एकूण विभाजकांची संख्या ही त्या संख्येच्या मूळ अवयवांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. म्हणजे 110चे त्या ठिकाणी आपल्याला विभाजक पाहावं लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे मूळ अवयव पाहावं लागेल. काय पाहायचं आपल्याला? विभाजक आणि मूळ अवयव. मूळ अवयव. आता या ठिकाणी जर बघितलं आपण तर विभाजक बघूया आपण. विभाजक जर बघितले आणि मूळ अवयव तर विभाजक आपल्याला शोधण्यासाठी एक सोपी पद्धत अशी आहे की दोन गुणाकाराच्या रूपामध्ये ज्या दोन संख्या असतात ते त्या ठिकाणी या संख्येचे विभाजक असतात. जसं 1 गुणिले 110 म्हणजे 110 एक 110 म्हणजे 1 आणि 2 हे झाले दोन्ही पण या ठिकाणी 110चे विभाजक. त्यानंतर जर बघितलं आपण 2ने याला भाग जातो म्हणून 2ने भाग केला तर आपण 2 पंचे 10 आणि 1 उरला त्या ठिकाणी 2 पंचे 10 म्हणजे 55 आणि 2. त्यानंतर या ठिकाणी 10ने भाग जातो 10 गुणिले 11 म्हणजे त्या ठिकाणी 110 होतात. त्यानंतर जर बघितलं अजून तर 22 चा पाढा जर आपण बघितला 22 पंचे 110 होतात. 22 गुणिले 5 22 गुणिले 5 जर गेलं 22 पंचे 110 होतात. म्हणजेच असे जर 1 2 3 4 5 6 7 आणि 8 या ठिकाणी जर बघितले तर 8 हे विभाजक होतात. आणि मूळ अवयव आपण या ठिकाणी पाडूया 110चे 5ने भागतो 5 दून 10 या ठिकाणी 1 उरला परत 5 दून 10 नंतर या ठिकाणी 2ने भागतो बे 1 बे बे 1 बे परत 11ने भागतो 11 1 11. म्हणजेच आता या ठिकाणी जर बघितलं 1 2 आणि 3 मूळ अवयवांची संख्या 3 आहे आणि विभाजकांची संख्या 8 आहे. म्हणजेच त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर 8तून 3 गेले तर 5 ही या ठिकाणी संख्या जादा आहे. म्हणजेच विभाजकांची संख्या 5ने जादा आहे अवयवांपेक्षा. हे बघा की विभाजकांची संख्या ही त्या संख्येच्या मूळ अवयवांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे तर ती 5ने जास्त आहे. म्हणजे त्या ठिकाणी सी पर्याय हे या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो. म्हणजेच प्रश्न समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर आपण पुढील जर प्रश्न बघितला की 60चे विभाजक आहेत. आता 60चे विभाजक त्या ठिकाणी आपल्याला बघायचे तर 60चे विभाजक जर बघताना त्या ठिकाणी आपल्याला बघायचे 60ला कोणत्या संख्येने भाग जातो. आता 2ने जातो 3ने जातो 5ने जातो 6ने जातो 10ने जातो 12ने जातो बरोबर आहे. 20ने जातो बरोबर आहे. 30ने पण जातो बरोबर आहे. आणि त्यानंतर परंतु काही विभाजक राहिलेले याच्यामध्ये उदाहरणार्थ 60 राहिलेले आहे. म्हणजे त्या ठिकाणी बघ 1ने जातो 2ने जातो 3ने पण जातो 4ने जातो 5ने जातो 6ने जातो 10ने जातो 12ने भाग जातो 15ने जातो 20ने बी जातो आणि 30ने जातो 60ने जातो. म्हणजे ह्या ठिकाणी बी पर्यायामध्ये सर्व या ठिकाणी अवयव जे आहेत सर्व विभाजक आलेले म्हणून बी पर्याय हे या ठिकाणी 5व्या प्रश्नाचे उत्तर आहे. या ठिकाणी सी आणि डी राहू शकत नाही कारण या ठिकाणी जे विभाजक आहेत ते अपूर्ण आहेत ह्या ठिकाणी म्हणून हे पर्याय राहू शकत नाही मित्रांनो. त्यानंतर आता पुढील प्रश्न आपण बघूया 8वा प्रश्न. या ठिकाणी जर बघितलं आपण 8वा प्रश्न आहे 2 मोठ्या माणसांची वये दर्शवणाऱ्या संख्यांचा गुणाकार 770 आहे. त्यांच्या वयांची बेरीज किती वर्षे आहे. आता जर आपण बघितलं तर 2 मोठ्या माणसांची वय 770 आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला 770 जे आहे तर अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो की आपल्याला मोठी माणसं म्हणजे 18च्या वर त्याचे वय पाहिजे. परंतु आता या ठिकाणी आपल्याला 770चे जे तर अवयव पाडावे लागेल 770चे आणि म्हणून 770चे अवयव या ठिकाणी आपण पाडूया. 770चे म्हणजे या ठिकाणी 7ने या ठिकाणी या संख्येला भाग जातो किंवा 11ने पण जातो. आपण 7ने दिला तर 7 1 7 7 1 7 7 0 0. त्यानंतर आता जर बघितला तर आपण बघूया की या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो तर 2ने जातो बघा. आणि 2 पंचे 10 2 पंचे 10 नंतर त्या ठिकाणी 1 उरतो 2 पंचे 10. पुन्हा या ठिकाणी या संख्येला 11ने देखील जातो 5ने जातो 5 1 5 आणि 5 1 5. आता पुन्हा या संख्येला 11ने भाग जातो 11 1 11. म्हणजेच या ठिकाणी अवयवांची संख्या आलेली 7 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 11. तर अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो की या ठिकाणी बघितलं तर 7 दून 14 होतात. 14 वर्षे हे मोठ्या माणसाचं वय नसतंच.
म्हणजे त्या ठिकाणी हे नाही येणार की 7 आणि 5चा गुणाकार करायचा, 2 आणि 11चा गुणाकार करायचा. तर बघा 7 गुणिले 5 म्हणजे 7 5 35, एकाचा वय 35 असेल, आणि 11 गुणिले 2 म्हणजे 11 2 22 एकाचा वय असेल, आणि दोन्हींच्या वयांची जर आपण त्या ठिकाणी बेरीज केली तर 5 आणि 2 7, 3 आणि 2 5 आहे. म्हणजे त्या ठिकाणी 57 बेरीज येते मित्रांनो. दोघांच्या वयांची बेरीज 57, आणि 57 हे या ठिकाणी आपल्याला जर बघितलं सी पर्यायामध्ये आहे, म्हणून सी पर्याय हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर आपण बघूया की प्रश्न क्रमांक 9, 32चे मूळ अवयव काढण्याची प्रक्रिया आहे. आता 32चे मूळ अवयव म्हणजेच त्या ठिकाणी जेवढे मूळ अवयव या ठिकाणी दिलेले पर्यायामध्ये, आणि पर्यायातील मूळ अवयवांच्या गुणाकाराने या ठिकाणी 32 झाले पाहिजे. म्हणजे जसं 2 1 2 2 4 4 2 8 8 2 16 16 2 32. म्हणजे त्या ठिकाणी पहिला पर्यायच त्या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. परंतु आपण पुढील पर्याय पण बघूया. 3 3 9 9 2 18 आणि 8 2 36 होतात. म्हणजे दुसऱ्या ठिकाणी 36 होतात, पहिल्या पर्यायामध्ये 32 होतात. आता तिसरा पर्याय येणारच नाही मित्रांनो, कारण मूळ अवयव या ठिकाणी 8 हे मूळ अवयवच नाही, आणि चौथा पर्याय पण येणार नाही, कारण त्या ठिकाणी डी पर्याय येऊ शकत नाही. 4 हे मूळ अवयव नाही, म्हणून या ठिकाणी 2 पैकी ए हा पर्याय या ठिकाणी अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10, 8च्या पहिल्या 4 गुणितांची बेरीज आहे. आता 8च्या गुणितांची बेरीज म्हणजे याचा अर्थ 8 जे आहे, 8 गुणिले 1 म्हणजे 8 1 8, 8 2 16, 8 2 16, 8 3 24 आणि 8 4 32. म्हणजेच आता 8 16 24 आणि 32 यांची त्या ठिकाणी जर आपण बेरीज आहे, यांची बेरीज करायची आपल्याला, तर आपण बेरीज करूया. 8 16 24 आणि 32 यांची बेरीज करायची आहे. 4 आणि 2 6, 6 आणि 6 12, 12 आणि 8 या ठिकाणी जर 20, 20 अशी 0 8 आले 2, 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि 1 8, म्हणजे 80 ह्या त्या ठिकाणी गुणितांची बेरीज आलेली 80, आणि 80 हा पर्याय त्या ठिकाणी जर बघितला तर सी पर्यायामध्ये त्या ठिकाणी दिलेला आहे. सी पर्याय हे ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे मित्रांनो. त्यानंतर जर बघितलं तर 3 आणि 5 यांची गुणिते असलेल्या पहिल्या 100 नैसर्गिक संख्यांची संख्या आहे. 3 आणि 5 म्हणजे 3चा आणि 5चा त्या ठिकाणी जर ज्या संख्येला थोडक्यामध्ये 3 आणि 5 आणि दोन्हींनी पण त्या ठिकाणी भाग घ्यायला पाहिजे, अशा 100 नैसर्गिक संख्यांची संख्या आहे. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं आपण तर 3 आणि 5 यांची गुणिते असलेल्या पहिल्या 100 नैसर्गिक संख्यांची संख्या. म्हणजे ह्याचा प्रश्न जर विचार केला जर आपण, तर प्रश्न सोपा आहे मित्रांनो. परंतु या ठिकाणी जर बघितलं तर त्या प्रश्नाचे जे पर्याय आहेत ते या ठिकाणी जर बघितलं तर 10, दुसरा बी जर बघितला तर 90, आणि सी जर बघितला तर 7 आहे, आणि डी बघितला तर 6 आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला बघायचं किती अशा संख्या आहे की ज्या 3 पण आणि 5 पण या ठिकाणी त्या संख्येला भाग जातो. 100मध्ये 100पर्यंतच्या अशा संख्या बघायच्या आहे. म्हणजे या ठिकाणी आपण जर 3 गुणिले 5 म्हणजे 15चा जर पाडा तयार केला तर 15 1 15, 15 2 30, 15 3 45, 15 4 60, 15 5 75 आणि 15 6 90, आणि जर पुढं बघितलं तर 15 7 105 होतात, 15 8 120 होतात. म्हणजे आपल्याला 100पर्यंत सांगितलेलं आहे. म्हणजे ह्या दोन संख्या त्या ठिकाणी धरायच्या नाही त्याच्यामध्ये. तर 1 2 3 4 आणि 5 आणि 6 संख्या होतात, म्हणजेच 15 6 90. तर या ठिकाणी 6 अशा संख्या आहे की ज्या या ठिकाणी 15चे 3चे आणि 5चे गुणिते, म्हणजे या ठिकाणी याला 3 पण जातो भाग 15ला, आणि 5 पण जातो. 30ला पण 3 आणि 5 जातो, 45ला 3 आणि 5 जातो, 60ला 3 आणि 5 जातो, 75ला देखील त्या ठिकाणी 3 आणि 5 जातो, 90ला पण 3 आणि 5 जातो. म्हणजेच त्या ठिकाणी ही 15ची कसोटी मित्रांनो. आणि 15ची कसोटी अशी आहे की ज्या संख्येला 3 व 5 भाग जातो त्या संख्येला 15 भाग जातो. ज्या संख्येला 3 व 5 भाग जातो त्या संख्येला 15 भाग जातो मित्रांनो. म्हणजेच त्या संख्या आहे 6 संख्या असतील. म्हणजे या ठिकाणी डी पर्यायामध्ये 6 दिलेले असल्यामुळे डी पर्याय ह्या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो. त्या ठिकाणी खूपच छान पद्धतीने आपण त्या ठिकाणी सर्व प्रश्न सोडवलेले आहेत. तर
परीक्षेमध्ये अशाच प्रकारे तुम्ही विचार करून प्रत्येक प्रश्नाचं त्या ठिकाणी अचूक निदान करून आणि अचूक ह्या ठिकाणी उत्तरे सोडून मगच त्या ठिकाणी प्रश्न द्यायचा पर्याय या ठिकाणी उत्तरपत्रिकेत लिहायचा मित्रांनो. कारण अचूक उत्तर या ठिकाणी काढल्यानंतर देखील मुलं प्रश्नाचा पर्याय या ठिकाणी चुकीच्या ठिकाणी लिहितात, ते आपल्याला सांभाळायचं आहे आणि त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे गुण घेऊन आपण या ठिकाणी उत्तीर्ण होऊ शकतो. तर परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. थँक्यू व्हेरी मच.